नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. आणि आम्ही निघालोय महागणपतीच्या दर्शनासाठी. सकाळचे 5:45 वाजलेत आणि इथून आम्हाला बरंच 1-1.5 तास तरी रांजणगावला पोहोचण्यासाठी वेळ लागणार आहे आमच्या घरापासून. तर आम्ही निघालोय आणि बघू आता आमची जर्नी कशी असेल. गाडीवरती निघालोय, खूप जास्त थंडगार, एकदम थंडी आहे. आता आमचे काय हाल होणार आहेत माहीत नाही, पण आम्ही तर निघालोय. आणि थोड्या वेळाने इकडे मस्त सूर्याचं दर्शन झालं. मस्त रोज तर ऑफिसमुळे सूर्य बघायला भेटतच नाही, पण आज छान सूर्याचं दर्शन झालं. आणि ह्या थंडगार थंडीत आम्ही मस्त असे निघालो. छान वाटतंय. थंडी तर आहेच, पण ठीक आहे, मस्त आहे उलट. आणि यासाठी लवकर निघालो कारण की आम्हाला असं वाटत होतं की गर्दी वगैरे नसावी. थंडी खूप जास्त आहे आणि आता हात पण गारठलेत, म्हणून मग चहा घ्यायचं ठरवलं आणि आम्ही इकडे चहा घेतोय. थंडी आणि चहा एकदम बेस्ट कॉम्बिनेशन. आणि मस्त कुल्हड़वाला चहा. आणि मी फर्स्ट टाइम जाऊन बघितलं तो कुल्हड़वाला चहा कसं बनवतात. तर ते काकू होता तिथे, त्यांनी दाखवलं तर कसं बनवतात. एकदम मस्त बनवला त्यांनी. आणि तो असा मस्त त्या कुल्हड़मध्ये असा वरून खाली ओतू येत होता आणि तो मस्त एकदम छान लागत होता तो चहा. फर्स्ट टाईमच ट्राय केला मी आणि ते जाऊन बघितलं, नाही तर असं कधी बघण्याचा व्हिडिओ काढण्याचा योग तर नव्हता आला. आणि फायनली आम्ही पोहोचलो आहे. आणि इकडे मस्त गाडी वगैरे इकडे पार्क केली, कारण की आम्हाला पार्किंगसाठी पण थोडंसं प्रॉब्लेम झाला, पण मग पार्क वगैरे झाली गाडी. आणि आता आम्ही आज मेन म्हणजे आम्हाला चतुर्थी तर आहेच आणि आम्हाला इकडे 5 नारळाचं तोरण बांधायचं आहे, कारण की इकडे एक विश मागितली होती आम्ही गणपतीकडे आणि ती आमची कंप्लीट झाली. म्हणून मग इकडे प्रसाद वगैरे घेतला. तसं तर आम्ही घरून सगळं नेलंच होतं, पण तरी म्हटलं इथं दुर्वा वगैरे नव्हती, तर मग दुर्वा वगैरे घेतली, प्रसाद वगैरे घेतलाय आता आम्ही. आणि आता आम्ही आलो मेन गेटला आणि इकडे एंट्रन्समध्ये आहे. एंट्री वगैरे केले आणि बघू आता मध्ये गर्दी किती आहे आणि कशी आहे. त्यांनी तो वेगळा मार्ग दाखवला आम्हाला, कारण की तिकडे गर्दी असल्यामुळे ना ते मोठ्या लाईनमधून जायचं आहे असं तरी वाटतंय. बघू आता कसं आहे. हो, आणि इकडे डायरेक्ट दर्शन तर नाही आहे, ते लाईनमध्ये थांबून वगैरे हे असं दर्शन घ्यावं लागेल, कारण की आज खूप गर्दी आहे. आम्हाला असं वाटलं होतं की थंडीचं इकडे लोक जास्त असणार नाही, पण इकडे तर लोक आहेत. तर ठीक आहे, गर्दी पण आहे आणि बघू आता कसं होईल दर्शन वगैरे. आणि मंदिराच्या आतमधला व्हिडिओ शूट करता येईल का नाही सांगता येणार. पण सध्या तरी इकडे असं जातोय आम्ही इकडे मंदिराच्या गाभाऱ्याच्या तिकडचा रस्ता आहे हा. पिशवीमध्ये आम्ही नारळ वगैरे म्हणजे शनिवारी संध्याकाळीच घेऊन ठेवले होते, कारण की म्हटलं आपल्याला सकाळी लवकर जायचं आहे तर, आणि इकडे पण लोक असतील की नाही असं आम्हाला होतं, पण तिथे सगळे लोक नारळ वगैरे घेऊन बसले होते. तरी आम्ही संध्याकाळीच नारळ वगैरे आणून ते एका ह्याच्यामध्ये बांधून वगैरे घेऊन आलो आहे, म्हणजे एका पिशवीमध्ये. आणि ते एका दोरीमध्ये बांधून घेतले. ते 5 नारळाचं तोरण बांधायचं होतं ना, त्यामुळे. तर हे असं आलो आहे आता. आणि मी इकडे लपून लपून कसं तरी व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्ही दर्शन वगैरे नक्की घ्या आणि व्हिडिओ आवडल्यावर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करायला विसरू नका, कारण की एक तुमचं लाईक आणि एक तुमचं सबस्क्राईब मला बरंच काही मोटिवेशन देऊन जातं. आणि इकडे असं बाहेरच आम्ही नारळ वगैरे फोडलं. त्यांना आम्ही नारळाचं तोरण दिल्यावर त्यांनी आम्हाला त्यातलं एक नारळ दिलं आणि मग आम्ही तिथेच घेतलं, प्रसाद वगैरे ठेवला आणि असं फोटो वगैरे काढले. आणि हा बाहेर आल्यानंतर असा आम्ही व्हिडिओ वगैरे काढला. आणि असा होता आमचा छोटासा हा ब्लॉग. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि बाय. आम्ही निघत आहे. ठीक आहे, थँक्यू.